हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जी एक्झाम जाहिरात 124-25ची दिनांक 6 ऑक्टोबर 2025 ची जी जाहिरात होती, त्या जाहिरातीमध्ये ज्यावेळेस जाहिरात आली त्यावेळेस 938 जागासाठी ही जाहिरात काढण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये आता भरपूर पदाची वाढ होऊन आता टोटल 1741 पदाचा सुधारित तपशील हा आहे. म्हणजे 938 वरून 1741 पदासाठी तुमचा प्री एक्झामचा कट ऑफ लागणार आहे आणि येत्या आठवड्यात ग्रुप सीचा रिझल्ट लागणार आहे. ही अत्यंत आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काठावर मार्क्स होते की ज्यांना असं वाटतं की माझं होईल की नाही होईल, तर हे पदाची वाढ झाल्यामुळे त्यांना आता एक दिलासा मिळालेला आहे. थोडा का होईना 1-2 मार्क्स आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मी एक एक्सपेक्टेड व्हिडिओचा कट ऑफ केलेला आहे ऑलरेडी आणि आय होप तो तेवढाच असणार आहे, कारण मी ग्रुप बीचा जो सांगितला तोच लागलेला आहे आणि त्याच्या आधी ग्रुप सीचा 2024चा जो कट ऑफ होता तो सुद्धा मी एक्झॅक्ट सांगितला होता. आता जो 2025ची ग्रुप बीची आता परवा रिझल्ट लागला, काल 23 तारखेला रिझल्ट लागला, त्याचासुद्धा मी एक्झॅक्ट कट ऑफ सांगितलेला आहे. तर हा ग्रुप सीचा जो 1741 पदासाठी जी कट ऑफ लागणार आहे, आता भरपूर कॅन्डिडेट्स असे आहेत की ज्यांनी एक्झाम दिलेली नाही आहे. जवळजवळ 1 लाखापेक्षा 1,25,000 काहीतरी विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे आणि त्यातही बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांना ग्रुप सीमध्ये जास्त इंटरेस्टेड नाही आहे आणि जे 2024च्या मेन्स क्वालिफाईड आहेत आणि त्यांचासुद्धा रिझल्ट येणार आहे ते सुद्धा याच्यामधून म्हणजे कमी होणार आहेत. तर खूप म्हणजे असा एक जो मॉब आहे अभ्यासाचा याच्यामधून कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे हा प्रीचा कट ऑफ, प्रीचा त्याच्यावर काही संबंध नाही, पण मेन्ससाठी तुम्हाला एक चांगला संधी असेल त्याच्यामधून, कारण प्रीचा कट ऑफ आता जे 2024मध्ये जे पास झालेले आहेत ते 2025मध्ये या ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा त्यांनी एक्झाम दिलेली आहे. पण जी 2024मध्ये ज्यांचं सिलेक्शन होईल, 2024च्या जे एक्झाममध्ये ग्रुप सीच्या त्यांचं सिलेक्शन होईल ते ह्याच्या मेन्समध्ये बसणार नाही. तर त्यामुळे प्री एक्झाम पास झाल्यानंतर मेन्समध्ये तुम्हाला जास्त स्कोप राहील एखादी पोस्ट मिळवण्याचा. तर मी जो एक एक्सपेक्टेड कट ऑफ तयार केला होता याच्या आधी, जेमतेम मी 48 ते 50 सांगितला होता तुम्हाला ग्रुप सीचा आणि ग्रुप बीचा सुद्धा मी 49-51 असा सांगितला होता. तर तो तेवढाच लागलेला आहे. त्यामुळे हा एक अनुभव आहे आणि आता हे 1741 जागा म्हणजे भरपूर जागा आहेत आणि ह्या जागेसाठी जे विद्यार्थी आहेत, म्हणजे 1,25,000 विद्यार्थी काहीतरी आहेत ज्यांनी एक्झाम दिलेली आहे. तर 1741च्या 17 पट किंवा 18 पट उमेदवार पास होतील मेन्ससाठी. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तर जेमतेम बघा 2-7-34 जवळजवळ एक अंदाज सांगतो, म्हणजे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन नाही करत मी. जवळजवळ 25 किंवा 26,000पर्यंत विद्यार्थी पास होतील. प्रीची जवळजवळ 26,000 कॅन्डिडेट पास होतील, मेन्ससाठी क्वालिफाय होतील. तर 26,000 म्हणजे जवळजवळ ते 1 लाख जो मॉब आहे तो यातून बाहेर पडणार आहेत आणि जे अभ्यासू विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये असणारच आहेत 26,000मध्ये. तर जे हे पास होतील त्यांच्यासाठी सुद्धा पुढे जाऊन खूप म्हणजे चांगला स्कोप आहे मेन्स काढण्याचा. कारण आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2024मध्ये 1616 जागा होत्या. ते 1616 कॅन्डिडेट एक क्रीम आहेत, म्हणजे त्यांना एखादी पोस्ट मिळणार आहे याच्यामधून 24मधून. तर ते हे 2025मध्ये एंटर करणार नाहीत, म्हणजे हे 1741 जागामध्ये ते एंटर करणार नाहीत. हां, त्यांच्यामध्ये काही जणं असतील की जे त्यांना एक्साईजसारखी पोस्ट हवी असेल ते त्यासाठी प्रयत्न करतील. पण डायरेक्ट फायनल जो रिझल्ट लागेल त्यासाठी बरेच म्हणजे तो 2025चा जो मेन्सचा कट ऑफ असेल तो खूप कमी लागेल, कारण 2024चे कॅन्डिडेटसुद्धा याच्यामध्ये आहेत आणि आता जे 25साठी आहे काही जणांचं ग्रुप बीमध्ये सुद्धा झालेलं आहे
आणि अपकमिंग आता हे जे 2400 त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं होणार आहे. तर त्यामुळे जे हे 2025ची मेन्स असणार आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जरी असलं तरीही जे क्रीम विद्यार्थी आहेत त्याच्यातून बाहेर पडणार आहेत, कारण त्यांचं सिलेक्शन ऑलरेडी कुठेतरी झालेलं असेल. तर आता प्री निघाली म्हणजे तुमचं संपलं नाही, कारण प्री झाल्यानंतर तुम्हाला मेन्समध्ये जर एखादी पोस्ट सिक्युअर करायची असेल तर तुम्हाला चांगलं एक नियोजनबद्ध स्टडी करावा लागेल. तर हा आनंदाची बातमी, मी हा नुसतं एक्सपेक्टेड कट ऑफसाठी हा व्हिडिओ केलेला नाही, तर तुम्हाला मेन्समध्ये काय स्कोप आहे आणि पोस्ट मिळवण्याचा आणि कसे विद्यार्थी याच्यामधून बाहेर पडणार आहेत अभ्यासू, जे ग्रुप बीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं ग्रुप सीचा सुद्धा रिझल्ट येईल. तर हे विद्यार्थी ऑलरेडी बाहेर पडणार आहेत. तर म्हणजे आता जे बाकीचे विद्यार्थी राहिले त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन एवढं असणार नाही आणि याचा रिझल्टवर नक्कीच परिणाम होणार आहे मेन्सच्या. तर बस एवढंच सांगायचं आहे. तर म्हणजे तुम्हाला मेन्समध्ये जास्त सांगायचं एवढंच आहे की मेन्समध्ये तुम्हाला जास्त स्कोप आहे पोस्ट काढण्याचा. ज्यांचीही आता प्री निघाली समजा, त्यांना मेन्समध्ये एखादी पोस्ट सिक्युअर करण्यासाठी काही हार्ड वर्क करावं लागणार नाही जास्त, म्हणजे जसं आत्ता याच्या आधीची एक्झाम झाली ते. आणि 1741 पोस्ट म्हणजे भरपूर आहेत. आता जो याच्या आधीचा जो रिझल्ट लागला होता 280पर्यंत, तर तो एवढा जाणार नाही. मेन्सचा सांगतोय मी, 2024चा 280पर्यंत लागला होता, तर तो एवढा लागणार नाही, तो खूप कमी जाईल. आणि आता विचार करूया आपण ह्या ग्रुप सीचा जो प्रीचा काय कट ऑफ असेल, तर साधारण 47.25 to 48 किंवा 47च सांगतोय मी, 47 ते 48 हार्डली 0.25 वाढेल, तर 50 वाढेल जास्तीत जास्त. याच्या 48.50पेक्षा पुढे जाणार नाही. ग्रुप सीचा ओपनचा कट ऑफ 47 ते 48.50, ह्याच्यापेक्षा जास्त जाण्याची शक्यता खूप कमी आहे, पोस्टनुसार सांगतोय. तर ज्याही ओपनच्या विद्यार्थ्यांना 47-48.50पर्यंत आहे, त्यांनी कसलीही काळजी करायची कारण नाही. आणि बाकी अदर कॅटेगरीज जसे की ओबीसी SC आणि NT वगैरे ह्यांची जे कोटा जवळजवळ ओपनसारखा लागतो. आता मी 47 किंवा 48 जो मी ओपनचा सांगितला तुम्हाला, तर फिमेल्स यांच्यामध्ये 3 किंवा 4 कमी करता येतील, म्हणजे आपल्याला 45 ते 46च्या पुढे फिमेलचा जाणार नाही ओपनचा फिमेल. 45 ज्याही ओपनच्या फिमेलला आहेत ते सेफच आहेत माझ्यानुसार. आणि बाकी OBC SC NT आणि OBC SC BC यांचा जवळजवळ सेमच असतो. राहिला फक्त ST EWS यांचा कट ऑफ लास्ट टाईम तर EWSचा STपेक्षाही खूप कमी गेला. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना 40 आहेत, ज्याही EWSच्या कॅन्डिडेटना 40 आहेत, खूप झाले तर 38 ते 40 सांगतोय मी, 38 ते 40 EWS कॅन्डिडेट. आणि STसुद्धा तेवढाच 38 ते 40 किंवा 41पर्यंत हार्डली. आणि याच्यामध्ये सुद्धा फिमेलसुद्धा आणखीन 3 ते 4 कमी करा. बाकी ओपन SC OBC आणि NT आणि SC BC ह्यांचा सेमच असतो. कदाचित SCचा जर एखादा कमी लागला तर लागू शकतो, किंवा OBCचा एखादा कमी लागला तर शक्यता कमी आहे, पण SC OBC NT आणि ओपन यांचा सारखाच लागतो. त्यामुळे त्यांनी आता एका आठवड्यात रिझल्ट लागेलच, ते वाट बघू शकता आता. आणि बाकी ST आणि EWS मी तुम्हाला सांगितलंच की त्यांचा 38 ते 40 हार्डली 41 याच्यापेक्षा जास्त जाण्याची शक्यता नाही. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो, चांगली आनंदाची बातमी आहे आणि सगळ्या मित्रांपर्यंत स्प्रेड करा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहीत पडेल की ग्रुप सीची जी ॲडव्हर्टाईज आहे त्याच्यामध्ये जागाची वाढ झालेली आहे. 1741 पोस्टसाठी आता कट ऑफ लागणार आहे आणि अभ्यासाला आणखी एक जोर येतो, म्हणजे पोस्ट जास्त दिसल्या म्हणजे. तर नक्कीच चांगला अभ्यास करा आणि एखादी पोस्ट सिक्युअर करा. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.